होळी सण हा मेळघाटातील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. जवळपास 4 महिने काम करून गावाबाहेर गेलेले सर्व मंडळी होळी सण साजरा करायला आपल्या गावात परत येतात. होळीसाठी घराची लिपापोताई करणे, रंगरंगोटी करणे यासारखी कामे गावागावात सुरू आहे. पालकांचे आपल्या पाल्यांसाठी नवीन कपडे घेणे सुरू आहे. चिखलदरा तालुक्यात येणारे जैतादेही गावही याला अपवाद नाही. इथे सुद्धा पालक होळीची अशीच काही तयारी करत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही शाळा ही एक पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारी शाळा म्हणून नावारूपास आली आहे. पर्यावरणासाठी वेगवेगळे उपक्रमांचे आयोजन या शाळेत सातत्याने केले जात असते. दरवर्षी पालकांकडून रंगासाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करता येईल, नैसर्गिक रंग वापरल्यामुळे काय काय फायदे होतात, रासायनिक रंगामुळे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग व मानवाला होणाऱ्या दुष्परिणामाविषयी शाळेतील मुख्याध्यापक गणेश जामुनकर व सहाय्यक शिक्षक जितेंद्र राठी यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. माझे नाव गणेश जामुनकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही. यावर्षी आम्ही होळीला पर्यावरणपूरक रंग तयार करूनच होळी खेळण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. रासायनिक रंग म्हटलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्या दुष्परिणामांची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली आणि विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याची माहिती दिली. नैसर्गिक रंगामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. त्वचा विकार असे अनेक फायदे नैसर्गिक रंगापासून होतात. पळसाचे फुलं, कडुनिंबाचे पानं, मेहंदीचे पानं, गोकर्णीचे पानं, झेंडूचे फुलं असे विविध नैसर्गिक पानाफुलापासून आपण रंग तयार करू शकतो. आणि त्यामुळे रंगांना बारीक करून त्याची पावडर तयार करून कोरडे रंग तयार करायचे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही. पाण्याचा वापर कमी प्रमाणात करावे हे मुलांना आम्ही सांगितले. त्यामुळे कोरड्या रंगानेच होळी खेळायचं. जिल्हा परिषद शाळा जैतादेही ही उपक्रमशील शाळा आहे आणि पर्यावरणपूरक उपक्रम इथे राबवले जातात. पर्यावरणाला पोषक असं होळी यावर्षी खेळण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीसुद्धा रंग तयार केले आहे आणि शाळेतसुद्धा रंग तयार करत आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या रंगापासूनच होळी ते यावर्षी खेळणार आहेत. धन्यवाद. रासायनिक रंगामुळे त्वचेला होणारा दुष्परिणाम, पाण्याची नासाडी, पाण्यासोबत रासायनिक रंग पाण्याच्या स्रोतात कसे मिसळले जातात याविषयी विस्तृत चर्चा केली. हे सर्व दुष्परिणाम टाळायचे असेल तर आपण नैसर्गिक रंग वापरायला हवे. त्याचा आपल्या शरीराला कसा फायदा होईल, सुके रंग वापरले तर पाण्याची कशी बचत होऊ शकते, आपले खर्च होणारे पैसे कसे वाचवू शकतो यावर सविस्तर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ वापरू शकतो यावर मार्गदर्शन करण्यात आले. यात पळस फुले, झेंडू फुले, हळद, बीट, पुदिना, बेसन यासारखे पदार्थ वापरून विविध रंग कसे तयार करायचे यावर माहिती दिली आणि सर्व विद्यार्थ्यांनी असे नैसर्गिक रंग वापरण्याची ग्वाही दिली. तसेच रासायनिक रंग न वापरण्याची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. विद्यार्थी रंग तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहे. येत्या धुलीवंदनास जैतादेही शाळेतील सर्व विद्यार्थी आपल्यासाठी नैसर्गिक रंग तयार करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी तयार असतील. नमस्कार, माझे नाव सावंत प्रेमलाल बेसरे. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा जैतादेही. मी 7वा वर्गात शिकतोय. यावर्षी आम्ही रासायनिक रंग न वापरता आम्ही नैसर्गिक रंग एक करून होळी एक करत आहे. तर आम्ही मेहंदीचे पानं, गोकर्णी, पळस, निंब, झेंडूचे फुलं यातून आम्ही रंग बनवले आहेत. आम्ही यावर्षी आम्ही बनवले रंगानेच होळी खेळणार आहे. धन्यवाद. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.